धन्यवाद सर. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवण सर, माननीय कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित राहिलेले प्रमुख मार्गदर्शक कृषीरत्न मान्य श्री विजयाण्णा बोराडे साहेब यांचं, तसेच डॉक्टर डी देवसरकर सर, संचालक विस्तार शिक्षण वना मकरवी परभणी, तसेच दुसरे मान्यवर मान्य श्री भगवानरावजी काळे साहेब, विश्वस्त मराठवाडा शेती सहाय्य मंडळ जालना, याशिवाय डॉक्टर संजीव बंटेवाड सर, विभाग प्रमुख कृषी कीटकशास्त्र विभाग, आणि डॉक्टर के टी आपेट सर, विभाग प्रमुख वनस्पती विकृतीशास्त्र विभाग वना मकरवी परभणी, यांचं मी कृषी विज्ञान केंद्र बदनापूर तर्फे आजच्या या कृषी उद्योग प्रशिक्षण सप्ताह या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी मी हार्दिक स्वागत करतो. सर, हा जो प्रशिक्षण सप्ताह आयोजित करण्याचा आम्ही जो ध्यास घेतला की कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये बरेच युवक हे बेरोजगार झालेले आहेत, त्या कामापासून वंचित झालेले आहेत, आणि त्याच धर्तीवर आम्हाला असं एक वाटलं की ग्रामीण युवकांमध्ये कुठंतरी एक काही गोष्टीमध्ये त्यांना म्हणजे तांत्रिक बाबीमध्ये आपण सक्षम करण्याकरिता आणि त्या अनुषंगाने त्यांच्यामधली उद्यमशीलता प्रज्वलित करावी या हेतूने आम्ही हा कृषी उद्योग प्रशिक्षण सप्ताह आयोजित करण्याचं प्रयोजन केलं. आणि यामध्ये आम्ही विविध विषयावरती आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम ठेवलेले आहेत, जे की झूम मिटिंगच्याच माध्यमातून होतील. त्यामध्ये जसं मधुमक्षिका पालन आहे, रेशीम शेती आहे, नंतर जैविक बुरशीनाशक यांचं उत्पादन आहे, किंवा मग मशरूमची शेती आहे. तर अशी नाविन्यपूर्ण विषय घेऊन आम्ही युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी हा प्रशिक्षण सप्ताह आयोजित केलेला आहे. तर या प्रसंगी मी अधिकचा वेळ न घेता मी आदरणीय संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर टी बी देवसरकर सरांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावितपर भाषण केलं. सुमन सर, आवाज येतो का माझा? येतोय सर, येतोय सर. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी विज्ञान केंद्र बदनापूर आणि कृषी महाविद्यालय खरपुडी जिल्हा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पद्धतीने दिनांक 7 ते 14 ऑक्टोबरच्या दरम्यान कृषी उद्योग प्रशिक्षण सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण सर, आजचे प्रमुख मार्गदर्शक माननीय विजयाण्णा बोराडेजी, अध्यक्ष मराठवाडा शेती सहाय्यक मंडळ माननीय श्री भगवानरावजी काळेजी, विश्वस्त मराठवाडा शेती सहाय्य मंडळ जालना, विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉक्टर बंटेवाड सर, तसेच डॉक्टर के पी आपेट सर, विभाग प्रमुख वनस्पती विकृतीशास्त्र, या कार्यक्रमाचे आयोजक सोमवंशी, तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य विकास देशमुख आणि शेतकरी बंधूंनो, आपणास माहित आहे की खेड्याकडे चला हा दिलेला मंत्र गांधीजींनी हा आजच्या घडीला तितकासा योग्य वाटतोय. त्याचं कारण असं आहे की आपल्या देशातील 65 ते 70% लोक हे शेतीवर अवलंबून असतात.
शेतीवर त्याची उपजीविका करतात आणि या शेतीपासून 80 ते 85% उत्पादन हे शेती आणि शेतीशी निगडीत असणाऱ्या उद्योगापासून आपल्याला मिळत असते. परंतु प्रत्यक्षात मात्र जर आपण पाहिलं तर शेतीकडे या नवीन युवकाचा कल आपल्याला दिसून येत नाही. बरेचसे आपण पाहतोय तरुण मंडळी शहराकडे त्यांची वाटचाल आपल्याला दर लोंढेच्या लोंढे आपल्याला शहराकडे जाताना पाहायला मिळतात. त्याचं कारण असं आहे की आताच सांगितल्याप्रमाणे 70% लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि तेही आपली कोरडवाहू शेती आहे. आणि या कोरडवाहू शेतीमधून हे नैसर्गिक पाण्यावर अवलंबून असल्यामुळं, पावसावर असल्यामुळं या शेतीमधून फारसं काही उत्पादन आपल्याला मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की सततचा दुष्काळही पडतो आहे, नापिकी आणि शेतीमालाला जे काही बाजारभाव मिळायला पाहिजे ते बाजारभावही मिळत नाही. त्यामुळं शेतकरी किंवा तरुण वर्ग हा अडचणीत आलेला आहे. याही पेक्षा मी जर म्हणेन की रोजगाराच्या संधी ह्या फक्त शहरातच मिळतात, त्या खेड्यामध्ये मिळत नाही असा एक दृष्टिकोन हा ग्रामीण भागामध्ये पसरलेला आहे की शहरामध्ये नोकऱ्या मिळतात पण त्या उद्योग तयार करण्यासाठी खेड्यामध्ये तेवढासा वाव नाही, असं जे काही दृष्टिकोन चुकीचा गैरसमज आहे. त्या गैरसमजामुळं बरेचसे तरुण वर्ग हा शहराकडे आपल्याला वळलेला दिसतोय. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना किंवा तरुणांना बऱ्याचशा संधी आहेत. आपल्याला माहित आहे की ग्रामीण भागातील युवकांनी जर एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपन्याच्या स्थापना केल्या. आता पाहतोय आपण की मराठवाड्यामध्ये बरेचशा शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक सीड कंपन्या तयार केलेल्या आहेत, स्थापन केल्या आहेत. त्याचप्रमाणे शेतीसाठी लागणारे अवजारं जे आहेत ते हायर बेसिसवर आपण ते दिले, त्याचे हायर बेसिस सेंटर केंद्र तयार केले आणि अवजार जर शेतकऱ्यांना आपण भाडेतत्वावर दिले तर तोही एक उद्योग चांगला पैसे कमवतात. त्यापासूनही शेतकऱ्याला किंवा त्या तरुण वर्गाला बराचसा पैसा मिळू शकतोय. आता त्या शेतीसाठी लागणारे कृषी विद्यापीठ आणि यासाठी लागणारं ज्ञान जे आहे की नेहमी आमचे कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ हे आम्ही शास्त्रज्ञ हे सर्व या तरुण पिढीला ज्ञान देण्यासाठी तयार आहेत. त्यांनी फक्त त्या कृषी विद्यापीठे असतील किंवा कृषी कृषी विज्ञान केंद्र असतील इथं जाऊन या शास्त्रज्ञाला भेटायला पाहिजे. तर त्यांना ते ज्ञान द्यायला केव्हाही आमचे शास्त्रज्ञ तयार आहेत. तर मित्रो, आपल्याला सांगायचं आहे की आता तुम्ही पाहता की सोयाबीनचं जर चित्र पाहिलं, सोयाबीनचा एरिया आपल्याकडे खूप आहे आणि सोयाचे उत्पादनही आपल्याकडे यावर्षी चांगलं होणार आहे. तसे मला एक तरुण पिढीला असं सांगायचं आहे की सोयाबीन हे प्रोटीनियस फूड आहे, ज्यामध्ये 41% प्रोटीन आहे, 19% ऑइल आहे आणि इतर खनिजाची मात्रा पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे. अशा या सोयाबीनच्या पिकाचा आपण छोटे छोटे यावर उद्योग आपल्याला तयार करता येतील. बऱ्याच वेळेला आपण पाहतोय ऑनलाईन मध्ये आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील खोडके मॅडमचं आपण बऱ्याच वेळा भाषण ऐकलेलं असेल. तर लघु उद्योग करण्यासाठी हे एक पीक असं आहे की ज्यावर मुबलक असं आपल्याला रॉ मटेरियल आपल्याला शेतकऱ्याजवळ तयार असतं आणि त्यापासून असे विविध असे पदार्थ आपल्याला ते छोटे छोटे उद्योग बनवता येतील. त्यापासून आपल्याला सोया दूध आहे, सोया पनीर आहे, सोया फुटाणे, सोया श्रीखंड, अनेक प्रकारचे पदार्थ आपल्याला तयार करता येतील. तर या पिकाचा शेतकऱ्यांनी, या तरुण पिढीने पुरेपूर फायदा घेऊन लघु उद्योग स्थापन करावेत असंही मला वाटतंय. तर मित्रो, दुसरं असं की आपण पाहिलंय की छोट्या छोट्या दाल मिल जर आपण टाकल्या, प्रत्येकाला माहित आहे आपल्याकडं तुरीचं उत्पादन असेल की तूर असेल, चना असेल, दालवर्गीय पिके, मूग असेल, उडीद, हे सर्व धान्य आपण पिकवतो. पण त्याचे डाळी करताना मात्र आपण शहरामध्ये जाऊन पॉलिश केलेली डाळ, हे आपली डाळ आपली हे विकतोय आणि त्यापासून पॉलिश केलेली डाळ आपण घेतोय की ज्यामध्ये न्यूट्रिशन कमी राहतं. पॉलिश केलेल्या डाळीमध्ये सडलेल्या डाळीपेक्षा न्यूट्रिशन कमी असल्यामुळं शेतकऱ्यांना मला अशी सांगायचं आहे की एक लघु उद्योग, डाळीचा लघु उद्योग जर आपल्या एका प्रत्येक खेड्यामध्ये एक जर डाळ मिल आणली आणि तो उद्योग जर आपण चालवला तर त्यापासूनही आपल्याला भरपूर असं कमाई करता येईल किंवा त्यापासूनही आपल्याला उत्पन्न काढता येईल. तर मित्रो,
बरेच असे शेतमालापासून जे काय शेतमाल आहेत आपले त्यापासून बरेचसे आपल्याला प्रक्रिया उद्योग आपल्याला टाकता येतील. त्याचप्रमाणे एक छोट्या छोट्या गोष्टी अशा आहेत. आता पोषण आहार आपण केलेला किचन गार्डनचा एक कन्सेप्ट आपण आणले आयसीआरने दिलेला आहे आणि त्यामध्ये रोपाची निर्मिती करणे गरजेचं आहे. तर काही शेतकऱ्याच्या गटांनी किंवा काही तरुणांनी जर शेतीसाठी लागणारे किंवा गार्डनसाठी लागणारे जर रोपांची निर्मिती केली तर ते ऑर्गॅनिक गार्डनसाठी तर त्या रोपाचा आपल्याला उपयोग करता येईल आणि त्यापासूनही 2 पैसे या तरुण पिढीला मिळतील. तर त्याचप्रमाणे साध्या साध्या गोष्टी आहेत. शेतामध्ये आपण रॉ मटेरियल खूप काढत असतो. उदाहरण सांगायचं म्हणजे आल्याचं उत्पादन आपल्याकडे होते, हिंगोली डिस्ट्रिक्ट मध्ये आहे, नांदेड डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. हळदीचं उत्पादन होते. या आल्यापासून जर आपण सुंठ बनवली, हळदीपासून जर पावडर बनवलं, अनेक प्रकारचे करवंद आहेत, करवंदापासून काही लोणचं आहे, त्याच्यापासून शरबत बनवता येते. असे अनेक छोटे छोटे उद्योग आपल्याला या शेतीपासून तयार होणाऱ्या कच्च्या मालापासून आपल्याला बरेचसे उद्योग टाकता येतील. तर त्याकडे शेतकऱ्यांच्या मुलांनी या तरुण पिढीने नोकरी मागे न लागता या उद्योगधंद्याला पूरक व्यवसाय जे आहे शेतीला यामध्ये जर जास्त आपलं लक्ष घातलं तर उत्पन्न त्याला मिळेल. अनेक प्रकारचे उद्योग आहेत, छोटे छोटे असे 15 ते 20 उद्योग आहेत की ज्यावर शेतकऱ्याच्या मुलांनी किंवा ज्या तरुण पिढीने जर काम केलं. जसं कुक्कुटपालन आहे, रेशीम शेती आहे, मधमाशी पालन आहे, मत्स्य व्यवसाय आहे, चारा निर्मिती हा किती साधा आहे. चारा निर्मिती जर आपण केली त्यापासूनही आपल्याला शहरात काही खेडे आपल्या शहराच्या नजीक आहे आणि तिथे चाऱ्याची निर्मिती केली तर त्यापासूनही आपल्याला भरपूर असा पैसा मिळतोय. गांडूळ खत निर्मिती आहे. अशा अनेक प्रकारचे जे आपल्याला उद्योग आपल्या छोटे छोटे आपल्याला टाकता येतील. तर याकडे शेतकऱ्याच्या मुलांनी या तरुण पिढीने लक्ष घालावं असं मला वाटतंय. आता या सप्ताहामध्ये आपल्याला बरेचसे आमचे शास्त्रज्ञ रेशीम उद्योगाबद्दल, मधमाशी पालन आणि अळंबी उत्पादन तंत्रज्ञान यावर सविस्तर असं मार्गदर्शन करणार आहेत. कोणताही उद्योग काढायचा म्हणजे त्यावर पूर्णपणे असं लक्ष जर घातलं आपण परिपूर्ण लक्ष तर त्या धंद्यामध्ये प्रामाणिकपणा जर ठेवला तर त्याला 2 पैसे आपल्याला जास्त मिळतील. तर मला एवढंच सांगायचं की जे काही तरुण पिढीने या प्रोग्रामसाठी रजिस्ट्रेशन केलेले असेल या 5 ते 6 दिवसाचा प्रोग्राम आपला सप्ताह आहे. या सप्ताहामध्ये विविध शास्त्रज्ञांची भाषणे होणार आहे. त्याकडे थोडं लिहून काही आपल्याला ज्ञान घ्यायचं असेल तर काही लिहिलं आणि त्यांना काही प्रश्न रूपाच्या स्वरूपात जर त्याला विचारलं तर आपल्याला नक्की त्याचा फायदा होईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय मौलिक असं आपण मार्गदर्शन केलेलं आहे ज्यामध्ये विविध आजचे जे युवा वर्ग आहे, जे भारताचं भवितव्य आहे, जे उद्योजक बनणे काळाची गरज बनलेली आहे आणि ही गरज ओळखूनच कृषी विज्ञान केंद्र बदनापूर तथा कृषी महाविद्यालय खरपुडी यांनी हा सप्ताह जो आहे लघु उद्योजकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला आहे. यानंतर कधी कधी प्रश्न पडतो आपल्याला, समाजात राजकारणच सर्व काही असते का? तर निश्चितच राजकीय व्यवस्था ही महत्वाची जरूर आहे, परंतु तिच्या मुळाशी समाज व्यवस्था असते व अशा समाज व्यवस्थेच्या मुळाशी नैतिक व्यवस्था असते. अशा नैतिक मूल्य व्यवस्थेवर प्रगाढ विश्वास असणारे, किंबहुना त्याकरिता स्वतःचे सर्व आयुष्य वाहणारे व ज्यांना संत तुकारामाची जी ओवी आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले चपखल बसते, असे संपूर्ण महाराष्ट्रभर नैतिकता व समर्पण या 2 गोष्टीमुळे प्रसिद्ध असणारे आपल्या सर्वांचे ऊर्जास्थान कृषीरत्न मान्य श्री अण्णा बोराडे, विश्वस्त मराठवाडा शेती सहाय्य मंडळ जालना यांना मी आजचा जो मुख्य विषय आहे कृषी उद्योग व ग्रामीण युवक यांच्या समोर उपलब्ध संधी व आव्हाने यावरती मार्गदर्शन करण्यासाठी मी प्राचारण करतो. सर प्लीज. सर जी आपण अनम्यूट करून घ्या स्वतःला प्लीज. अनम्यूट. केलंय. ऐकायला येतंय? हो सर. हो हो. माझं ऐकायला येतंय? येतोय सर. येतोय सर. हॅलो. हा आपला आवाज येतोय यांना.
म्हणजे बाकी सगळे सुरू अनम्यूट करायचंय करा. का? बाकीचा जो गोंगाट येतोय अण्णांना आपल्याला छान ऐकायचंय. बाकी सगळे आवाज अनम्यूट करा. चर्चेच्या वेळेस सगळ्या त्यांना पुन्हा तुम्ही म्यूट करा सगळे आवाज. ओके सर. चर्चेच्या वेळेस त्यांना अनम्यूट करता येईल. जे मॅनेजमेंट करताय ना, नेटवर्क मॅनेजमेंट कोण करणार आहे त्याला सांगा तुम्ही. सगळे म्यूट करा. ओके सर. अण्णा सुरू करा आपण. आम्ही ऐकलं. सर्वांना मी अनम्यूट केलेलं आहे सर. अण्णा प्लीज तुम्ही स्वतःला अनम्यूट करून घ्या प्लीज, आणि मग फक्त आपणच असणार, आम्ही वक्ते जे सर्व श्रोते जे आहेत हे आपल्याला शांततेत ऐकणार. अण्णा स्वतःला अनम्यूट. मी सुरू करायचंय का? यस 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 सुरू करायचंय? यस यस. ओके. असं गृहीत धरू की सगळेजण आलेले आहेत. असं गृहीत धरू की सगळेजण आलेले आहेत आणि प्रामुख्यानं आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष आलेले आहेत. आणि मला विशेष कौतुक कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचं करायचंय की अत्यंत नवखं कृषी विज्ञान केंद्र असताना उत्कृष्ट सप्ताहाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल कृषी विद्यापीठाला, कृषी विज्ञान केंद्राला धन्यवाद दिले पाहिजे. आजचे आपले अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर धवन साहेब, आपले कुलगुरू. खरं म्हणजे यांच्या उपस्थितीत मी बोलण्यापेक्षा त्यांना ऐकणं आवश्यक आहे, कारण या विषयामध्ये त्यांचा अभ्यासही आहे, ते नवीन विचारही मांडत असतात आणि त्यांचं वाचन प्रगल्भ आहे. आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी सुरुवातीला प्रास्ताविक केलं असे आपले डॉक्टर देवसरकर साहेब, संचालक विस्तार. माझे स्नेही कृषीभूषण भगवानरावजी काळे, तसेच डॉक्टर बंटेवाड विभाग प्रमुख, डॉक्टर आपेट सर, आणि या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं ते डॉक्टर सोमवंशी, डॉक्टर देशमुख. खरं म्हणजे आजचा जो विषय आहे ती काळाची गरज आहे. कृषी उद्योग व ग्रामीण युवक हा विषय खूप चांगला आहे, पण आज मात्र या संदर्भामध्ये बहुतांश सगळ्या गोष्टी आपल्याला नकारात्मक ऐकायला मिळतात. किंबहुना शेतीच्या संदर्भात नकारात्मक बोलण्याची एकूण स्पर्धाच सुरू आहे आणि हे खूप मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे, कारण या गर्तेतून युवकांना बाहेर काढणं हे एक मोठं चॅलेंज पण आहे आणि ते करण्याची आज देशासाठी आवश्यकता पण आहे. खरं म्हणजे शेती आणि शेती उद्योग अडचणीत येण्याचे अनेक संदर्भ आहेत, अनेक कारण आहेत. पण प्रामुख्यानं आपण जर विचार केला ढोबळमानानं, मला 2 कारणं पुढे येताना दिसतात की ज्यामुळं शेतीची परिस्थिती अधिक अडचणीत येत गेलेली आहे. त्याच्यातलं प्रमुख कारण आता आपण सगळे त्याला फेस करतो आहोत, हवामान बदल. हा शेतीसाठी फार अवघड प्रश्न निर्माण झालेला आहे, पण याचं सोल्युशन आपल्या हातामध्ये आज नाही. याला आपल्याला ओव्हरकम करावं लागेल किंवा याच्यासाठीचे मार्ग शोधून आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि विज्ञान युगात मार्ग निघू शकतात. दुसरा प्रश्न जो आपल्या हातातला आहे पण तो राजकीय इच्छाशक्तीचा आहे. शासकीय धोरणं, शेती संदर्भातली शासकीय धोरणं अजूनही नीटपणानं मांडली जातात किंवा नीटपणानं स्वीकारली जातात असं फारसं वाटत नाही. नव्याने बदल येऊ पाहतायत, पण शेवटी त्याची परिणामकारकता ही सकारात्मक बाबीमध्ये परिवर्तित होणं अत्यंत गरजेचं आहे. ती जर झाली तर शेतीसारखा उद्योग नाही आणि या उद्योगाला खऱ्या अर्थानं पाठबळ मिळू शकतं. याला जोडूनही अनेक कारणं आहेत. त्यातही साधारणपणे मजुरांचे प्रश्न, निविष्ठांचा दर्जा व त्याच्या बेसुमार किमती, खतांचा प्रश्न,
आणि खताचा प्रश्न तर मोठा गमतीचा आहे. दरवर्षी आपल्याला खताचे शॉर्टेजेस, मग त्याची भाववाढ, त्याचा काळा बाजार, अनेक प्रश्नांना शेतकऱ्याला तोंड द्यावं लागतं. कधी मिश्र खतं उपलब्ध आहेत तर कधी युरिया गायब होतो. हे सगळे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. आपण हे अ, यांत्रिकीकरण होऊ दिलं नाही असं माझं मत आहे. आणि ते का होऊ दिलं नाही त्याची कारण पण. कारण बहुसंख्य लोकांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी शेवटी शेती हेच उत्तर आपल्या पुढे येतं. आणि म्हणून त्याच्यात जर यांत्रिकीकरण केलं तर माणूस हा एलिमिनेट होईल. आणि म्हणून यांत्रिकीकरण येऊ दिलं नाही असं माझं स्वतःचं मत आहे. कदाचित बायसनेस असेल पण माझं मत आहे. आणि त्या पद्धतीचीच वाटचाल आहे. आता शेतीमध्ये यांत्रिकीकरण आपण मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहतो. पण धोरणात्मक आपण अवलंब फार लवकर करा. लग्नाच्या कार्यक्रमात फोटोग्राफीसाठी ड्रोनचा वापर किती दिवसापासून करतोय आपण. पण तो ड्रोन आता कुठंतरी स्प्रेइंगसाठी चर्चेत आणि वापरात येण्याच्या दृष्टिकोनातून विचार होते. आपल्या विद्यापीठानं सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. चांगली गोष्ट आहे. आणि हे सगळे आव्हानं जरी आपल्याजवळ असले तर त्या आव्हानामध्ये सगळ्यात अडचणीचा जे पुन्हा प्रश्न येतो तो क्रेडिट फॅसिलिटी. कधीही आपल्याला कर्ज वेळेवर मिळत नाही. आणि वेळेवर मिळालं तरी कर्ज अपेक्षित कर्ज मिळत नाही. हे आपण अनेक वेळा पाहतो. आणि मग शेतकरी गुंतवणूक न करता आल्यामुळं शेती त्या ताकदीनं करू शकत नाही. पर्यायी नॅशनल इन्कम म्हणजे उत्पादकता राष्ट्राची कमी होत जाते. हे सगळे आव्हानं आहेत. आव्हानं नक्की आहेत. पण ह्या आव्हानासोबत संधी पण अनेक आहेत. म्हणजे आपण प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या मार्गांचा विचार केला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, कोणी एखाद्याकडे भेटायला गेला, आता मी कुलगुरूकडे गेलो भेटायला, तर मी प्रश्नाची एक यादी वाचून दाखवतो. पण मी कुलगुरूंकडे भेटायला जाताना माझ्या प्रश्नांची सोल्युशन्स त्याच्यासोबत घेऊन गेलो तर कार्यक्रम फार चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकेल. म्हणजे कम विथ सोल्युशन असं होत नाही. म्हणजे एक सवय होऊन बसलेली आपल्याला की आपण प्रश्नाचा फक्त भडीमार करत राहतो. आणि म्हणून आपण पर्यायाचं, म्हणून मी सांगितलं की संधी सुद्धा आहे. आता फक्त त्या संधी आपण योग्य पद्धतीनं परिवर्तित करण्याची आवश्यकता आहे. आणि त्या होऊ शकतात. त्याचं कारण असं आहे की अशी काही उदाहरणं आपल्या समोर आहेत की आपण ते होताना पाहतो आहोत. आणि म्हणून या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याची आज गरज आहे असं माझं मत आहे. शेतीमध्ये शास्त्रज्ञ, शेतकरी गरजेतून नवीन नवीन आविष्कार करताना आज आपण पाहतो आहोत. अर्थात हे गरजेवर आधारित आविष्कार पुढे येताना आज दिसत आहेत. आज प्रामुख्यानं स्थानिक पातळीवरती शेतकरी जुगाड पद्धतीनं अनेक अवजारे बनवत आहेत. अनेक अवजारे बनवत आहेत. त्याला भारी शास्त्रीय आधार नसेल पण ते त्यांच्या कामाची गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून पुढे जात आहेत. आता कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रावेमध्ये असताना तुरीचे शेंडे खोडण्यासाठीचं मशीन बनवलं. आणि आता असे छोटे मोठे यंत्र मशीन मनामध्ये चालू झालेले आहे. आणि एक सुशिक्षित बेकार आहे गावंडे नावाचा, चितेगाव, औरंगाबाद तालुक्याचा.
तर त्यांनी स्वयंचलित म्हणजे कोणतीही ऊर्जा न वापरता माणसाने ढकलून छोट्या शेतकऱ्यासाठीचा उत्तम स्प्रेअर त्यांनी तयार केलेला आहे. म्हणजे अशा नवीन संकल्पना आज पुढे येतात. मग काही ट्रॅक्टर चलित अवजार आहेत, काही जुगाड पद्धतीने केली जातात, काही बैलावर चालणारी सुद्धा अवजारांची निर्मिती लोकांनी केलेली आहे. खरं म्हणजे आपल्याकडं साधारणपणे डॉक्टर साहेब त्याचे साक्षीदार पण आहेत, धवन साहेब. 1960नी एक बैलगाडी तयार केली आणि ती बैलगाडी सबंध ट्रॅक्टरवरती चालणारे अवजार ते त्या बैलगाडीवरती चालवले जाऊ शकत होते. अशा पद्धतीच्या बैलगाडीची निर्माण संशोधित पद्धतीनं 1960ने केलं होतं. हे 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. पण त्यावेळेला त्याची गरज लोकांना वाटली नाही आणि लोकांनी तो मिनी ट्रॅक्टर असताना सुद्धा त्या काळात नाकारला, स्वीकारला नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि तो ट्रॅक्टर आम्ही पाहिलेला आहे, स्वतः त्याचे प्रात्यक्षिकही पाहिले. अत्यंत उत्तम पद्धतीने 1960ने ते बनवलं होतं. पण काळाच्या ओघात तो बाद झाला. त्याच दरम्यान पॉवर टिलरचा सुरुवात झाली. आता पॉवर टिलर सुद्धा शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टरच आहे. पण त्या काळात शेतकऱ्यांनी पॉवर टिलर सुद्धा नाकारला. पण आता पहा, बदलत्या परिस्थितीमध्ये आज परिस्थिती अशी निर्माण झाली की सगळे आंतरमशागतीचे अवजार हे पॉवर टिलर माउंटेड आहे. सगळे अवजार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीच्या अवजारांची निर्मिती आता होताना आपण पाहतो. पण त्या काळामध्ये तो त्यांनी नाकारला. म्हणजे रोटावेटर आहे, कल्टिवेटर आहे, सीड्रिल आहे, खड्डे खोदण्याचं यंत्र आहे, क्रॉप हार्वेस्टिंगसाठी रीपर आहे, मल्च पेपर अंथरण्याची सुविधा त्याच्यामध्ये निर्माण केली. ह्या सगळ्या गोष्टी आता पॉवर टिलरवरती माउंट केल्या जातात. म्हणजे आज पॉवर टिलर हे एक महत्वाचं इक्विपमेंट शेतीच्या अनुषंगानं आपण आज पाहतो आहोत. किर्लोस्कर सारखी मोठी कंपनी, त्या कंपनीनं मोठ्या प्रमाणात पॉवर टिलर मॅन्युफॅक्चरिंगचा उद्योग सुरू केलेला आहे. याच्यावरून उद्याची दिशा काय आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. आता चायना बरोबर आपलं भांडण आहे. पॉवर टिलरच्या एकूण सगळ्या जोडणी ह्या आपल्याकडे चायनामधून आपण येताना पाहतो. पण आता देशांतर्गत काम मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आणि ते आवश्यक पण आहे. आणि याच माध्यमातून आपल्या तरुण सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योजक बनण्याची संधी आहे असं माझं मत आहे. आणि ही संधी आहे असं मोगम नाही. अनेक उद्योजक, तरुण उद्योजक आता हे काम करताना आपण पाहतो आहोत. आणि म्हणून हे जे पॉवर टिलर्स आहेत याचे सगळे सुटे पार बाजारामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे तरुण युवकांनी जर एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय घेतला तर या असेंब्लीज मधून आपण यंत्र निर्मितीचं काम पण करू शकतो, ज्याला आपण असेंब्लीची जोडजाड करणं आणि यंत्रांची कल्पकतेनं निर्मिती करणं हे आज मोठ्या प्रमाणात काही युवक स्थानिक पातळीवरती करतायत. आणि त्याचा वापर आपण तरुणांनी करायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं. आता नव्याने आपल्याकडं बांबू कल्टिवेशन वाढतं. कारण पहिल्यांदाच बांबू हा पिकामध्ये परिवर्तित केलाय आणि आता त्याला कुठल्याही प्रकारची फॉरेस्टची आता परवानगीची गरज राहिलेली नाही. आणि म्हणून बांबू या पिकाकडं पाहत असताना त्या पिकाच्या काही समस्या पण पुढे येणार आहेत आणि आलेल्या पण आहेत. आता बांबू पिकाला बांबू एकात एक गुंतत चालतो आणि मग बांबू वेगळा करायला फार अवघड होतं. मग याच्यासाठी बांबू वाढत असताना त्याच्या ब्रांचेस काढाव्या लागतात. मग ब्रांचेस काढणारी यंत्र काही फार मोठे असतात का?
पण त्या यंत्राची निर्मिती सुद्धा आज मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याची आवश्यकता आहे. आणि हे सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स वरती चालणारे यंत्र, बॅटरी ऑपरेटेड आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे मग बांबू बेटातून बाहेर काढणं बऱ्यापैकी सोपं होतं. इतकंच नाही, बेट पूर्णतः बेटला मॅच्युअर बांबू जर काढायचा असेल तर त्याच्यासाठीचे वेगवेगळ्या प्रकारचे सिकेटर्स किंवा कटिंग टूल्स ची निर्मिती आता नव्याने आवश्यक बनलेली आहे. आज बाजारामध्ये आहेत, पण त्याची ड्युरेबिलिटीचे प्रश्न आहेत. मोठा बांबू असला तर तो कापला जात नाही. ह्या अनेक प्रश्नांना घेऊन आपल्याला चांगल्या पद्धतीचे सिकेटर्स आणि कटिंग मशीन्स ह्या बांबू उत्पादकासाठी देणं फार गरजेचं आहे. हे सुद्धा काम युवकांना करता येऊ शकतं असं माझं मत आहे. खरं म्हणजे आता शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि त्यांचा गट स्थापन करावा ही चर्चा गेली दशकभर मोठ्या प्रमाणात चालू आहे. आता तर फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या पण येऊ घातलेल्या आहेत, आलेल्या पण आहेत. तरुण युवकांनी सुद्धा अशा कंपनीचं फॉर्मेशन करण्याची गरज आहे आणि युवकांचा ग्रुप एकत्र करून अशा पद्धतीचं काम या गटाने केलं पाहिजे असं माझं मत आहे. कारण एकट्या माणसाला रिस्क घेणं बऱ्याच वेळेला अवघड जातं, पण समूह एकत्र आला तर माणूस कितीही अवघड काम सहजरित्या करू शकतो. म्हणून युवकांनी स्वतःचे गट स्थापन करणं आणि गटांच्या माध्यमातून या पद्धतीची व्यवस्था जी शेतकऱ्यांना पूरक ठरणारी आहे आणि त्याच्यातून तुम्हाला एक नवा उद्योग मिळणार आहे याची आवश्यकता आहे. आणि हे सहज होऊ शकतं, पण त्याला आपण सामूहिकरित्या एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू करण्याची गरज आहे. त्याशिवाय हे करणं संयुक्तिक होणार नाही. कारण आता मार्केटमध्ये स्पर्धा हा विषय नव्याने बोलण्याचं कारण नाही. ह्या सगळ्या गोष्टीला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन कोणताही उद्योग पुढे नेता येणार आहे आणि तो नेला पाहिजे. खरं म्हणजे आज कस्टम हायरिंग मध्ये फार मोठ्या संधी आहे. पंजाबमध्ये कस्टम हायरिंग मध्ये काम मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहे आणि तिथं तो उद्योग म्हणून सुद्धा एस्टॅब्लिश झालेला आहे. आणि म्हणूनच आपल्याकडं हार्वेस्टिंगला मशीन सगळे पंजाबाकडून येतात. पंजाबचे मशीन हिमालय ते कन्याकुमारी असा त्यांचा हार्वेस्टिंगचा जो प्रोजेक्ट आहे तो आपले मशीन त्या पद्धतीनं वर सरकवत जातात. तसतसा हवामानाप्रमाणे पेरणीचा आणि कटिंगचा काळ पण पुढं सरकत जातो आणि पूर्ण देशभर हार्वेस्टिंगचं काम पंजाबच्या मशीनच्या माध्यमातून पंजाबचे लोक करत असतात. आपल्याकडं अजून फारसा त्याचा विचार केला गेलेला नाही. अपवाद वगळता केलाच नाही असं मी म्हणत नाही, अपवाद वगळता. आणि एखाद दुसरं मशीन घेऊन काम करणं हे सुद्धा आता चालत नाही. आता तुम्ही पहा, डॉक्टर्स पूर्वी एकटे प्रॅक्टिस करायचे, पण आता नव्या बदलामध्ये आपण एक पाहतो, आता मल्टी स्पेशालिटी अंडर वन रूफ सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट झाल्या पाहिजे. म्हणजे डॉक्टर सुद्धा आता एकटा नाही, ते समूहामधून काम करायला लागले. पण अजूनही आपल्यामध्ये शेतकरी म्हणा, शेतीच्या प्रश्नावरती म्हणा, आपण समूहांनी तेवढ्या ताकदीने काम करत नाही आहोत ज्याची आवश्यकता आहे आणि ते केलं पाहिजे. आणि म्हणून एक मशीन घेऊन फिरणं आपण स्पर्धात्मक दृष्टिकोनातून तोंड देऊ शकत नाही. एक हार्वेस्टर तुमचा उपयोगी पडत नाही. तुमचं मशीन हार्वेस्ट करताना बंद पडलं, शेतकऱ्याला पर्याय तुम्हाला द्यावा लागतो. आणि म्हणून समूहाने मोठ्या प्रमाणामध्ये कस्टम हायरिंग मध्ये उतरण्याची आवश्यकता आहे. हा फार मोठा उद्योग ठरू शकतो. तशा अर्थानं जर आपण विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग करता येण्याची आता नव्याने संधी पण आहे आणि त्याची आवश्यकता पण आहे. खरं म्हणजे लोक
शेतकरी जे आहेत ते त्यांच्या पद्धतीनं तर करतात, मार्ग शोधतात, पण आपण त्यांना जर साथ दिली तर ते अजून ताकदीनं पुढे जातील असं मला वाटतं. खरं म्हणजे आज उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला संधी उपलब्ध कशा आहेत त्याही सांगतो. आता सरकारने सेंद्रिय ऑर्गॅनिक फार्मिंग, नैसर्गिक शेती आणि जैविक शेती हाही उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये शासनाने उचलून धरलेला आहे. आणि या सेंद्रिय उद्योगामध्ये जैविक खतं असतील, सेंद्रिय कीटकनाशकं असतील, सेंद्रिय माल विक्रीचं व्यवस्थापन असेल, या संदर्भामध्ये विद्यापीठातून प्रशिक्षण घेऊन आपल्याला या संदर्भातले उद्योग उभे करू शकता येतात आणि ते केले पाहिजे, जेणेकरून जर शेती या दिशेनं वळणावर जाणार असेल तर आपल्याला त्यांना निविष्ठा वेगळ्या पद्धतीच्या पुरवण्यासाठीची व्यवस्था निर्माण करावी लागेल. हा सुद्धा उद्योग तरुण युवकांना उपयोगी ठरू शकतो. नेहमीप्रमाणे शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, त्याला जोडून आता अन्न प्रक्रियेचा उद्योग मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि तो वाढणार आहे. दुग्ध व्यवसाय जुना जरी असला तर त्याला नवीन डायमेन्शन आपल्याला देता येऊ शकतात. रेशीम आहे, चॉकी आहे. इतकंच नाही, आता मधुमक्षिका पालनाचा मोठा उद्योग होऊ शकतो. त्याच्याकडे अजून आपलं तेवढं बारकाव्यानं लक्ष गेलेलं नाही. काही प्रमाणात तरुण या कामामध्ये व्यस्त झालेले आपण पाहतो, पण तो फार गतिमान होण्याची गरज आहे. मत्स्यपालनाचा नवा उद्योग आता पुढे येतोय आणि मत्स्यपालन पुढे येणार असेल तर मत्स्य बीज निर्मितीचा कार्यक्रम हा युवकांसाठी फार मोठी संधी ठरणार आहे. मी पुढे काही उदाहरणं तुम्हाला देईल, त्याच्यामधून तुम्हाला त्याचा अंदाज येऊ शकेल असं माझं मत आहे. खरं म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण आवर्जून देतो. कस्टम हायरिंग मध्ये माझ्या माहितीप्रमाणे, मला त्याचं नाव आठवत नाही, हा तो सतीश तौर नावाचा, हा घनसावंगी तालुक्यातला लिंबीचा आहे. फार काही शिकलेला नाही, पण या सतीश तौरनी एक हार्वेस्टिंग मशीन घेतलं 2009 मध्ये. आज सतीश तौरकडं 28 हार्वेस्टिंग मशीन आहेत. 28. 10वी पास सतीश तौर. आता त्यांनी, त्याचा भाऊ बारामतीला सर्व्हिस करीत होता डी फार्मसीमध्ये, त्याला आता 75,000ची नोकरी सोडून आता त्यांनी या मशीनचं, हार्वेस्टिंगचं काम करणाऱ्या मशीनचं रिपेअरिंगचं वर्कशॉप पण आता जालन्याला सुरू केलं. तरुणांना किती संधी आहे तुम्ही पहा. आता तुम्ही एक सिड्रिल घेऊन काम करू शकत नाही. आता माझी शेतकरी म्हणून ट्रॅक्टर घेण्याची ऐपत आहे, मी घेऊ शकतो, पण मला ड्रायव्हर उपलब्ध, कारण एकट्या ट्रॅक्टरला ड्रायव्हर सुद्धा आज मिळायला तयार. म्हणून जर तुमचा 10 ट्रॅक्टरची फ्लीट, 20 ट्रॅक्टरची फ्लीट, 20 हार्वेस्टर, 20 सीड ड्रिल, तर तुम्ही शेतकऱ्यांना परफेक्ट सर्व्हिसेस देऊ शकता. आणि म्हणून एकट्याने हे काही होणं नाही. याच्यासाठी तरुण युवकांचा समूह एकत्र आला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कस्टम हायरिंग सेंटर्स विविध अवजारांसह आणि ड्रायव्हरांच्या उपलब्धीसह निर्माण केले पाहिजे. आता हा सतीश तौर त्यांच्या हार्वेस्टिंग ड्रायव्हरला पगार किती देत असेल? 25,000 पासून 30,000 महिना पगार. आणि साधारणपणे 60 ते 70 लोकांना 8 महिन्याच्या कामाची व्यवस्था, रोजगार निर्मिती. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या दिशेने वाटचाल करू शकतात याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. हा फार मोठा उद्योग आपल्याला भविष्यात उभा करण्याची गरज पण आहे आणि त्याच्यातून आपल्याला चांगला रोजगार पण मिळू शकतो. आता ज्या उद्योगाकडे, शेतीशी निगडीत उद्योगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा खूप नकारात्मक बनलेला आहे.
आपल्याला एखाद्या मशीन मॅन्युफॅक्चरिंगच्या उद्योगात जायला इंटरेस्ट असतो, पण शेतीशी निगडीत उद्योगात जायला इंटरेस्ट नसतो. पण शेतीशी निगडीत उद्योगामध्ये तुम्हाला खूप मोठ्या संधी आहेत असं माझं मत आहे. अलीकडच्या काळामध्ये मी तुम्हाला जे उदाहरणं देणार आहे, ते हार्डली 2 एकर 3 एकर या क्षमतेची उदाहरण. ते काही फार मोठ्या शेतीचे मी उदाहरणं देत नाही. आणि त्यांनी सक्षमतेनं या क्षेत्रावरती आपला संसार चालवण्याचं काम केले. आणि याच्यामध्ये केळीपासून चिप्स बनवण्याचं काम करतात. 98 साली चुलीवर कढई मांडून उद्योग करणारे आज सुधारित भट्टीवरती चिप्स बनवण्याचं काम सुरू केलेले. आता त्यांचा मुलगा हा फूडटेक झाल्यानंतर त्यांनी 2018 मध्ये MBA पण केले. आता या मुलांनी वडिलांच्या व्यवसायाला नवीन डायमेन्शन अद्यावत करण्याचं काम केलं आणि त्या उद्योगाचा टर्नओव्हर आज 1.5 करोडच्या पुढे आहे. म्हणजे त्यांनी नोकरीचा विचार केला नाही, तो सरळ उद्योगामध्ये समाविष्ट झाला आणि तो त्या उद्योगाला आता वेगवेगळ्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम करतो. याच तरुण उद्योजकांनी काय केलं करोनाच्या काळामध्ये, शहरामध्ये जालना आणि औरंगाबाद शहरामध्ये ऑनलाईन भाजी पुरवण्याचं काम केलं. म्हणजे या सगळ्या पद्धती आता हळुवारपणानं युवकांना विचारात घेण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्ट आता ऑनलाईन पद्धतीनं सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एकलपायी शेतकऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं होत नाही. ऑनलाईन मध्ये मी फोन केला, माझ्या निविष्ठा माझ्या घरापर्यंत पोहोचतील, मला पुन्हा कुठेतरी जायचं काम पडलं. हा फार मोठा उद्योग उभा राहू शकतो आणि याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मत्स्यपालन याच्याकडे आपण नव्याने पाहण्याची आवश्यकता आहे. आम्ही गेल्या वर्षी काही लोकांना दापोलीला ट्रेनिंगसाठी पाठवलं होतं. काही शेतकऱ्यांना ट्रेनिंग घेऊन आले, कारण त्या ट्रेनिंग घेण्यामधून त्याची उत्पादक क्षमता, तळ्यामधून मासे उत्पादन करण्याची क्षमता काय ही त्या ट्रेनिंगच्या काळामध्ये त्याला समजू शकते. आणि आता तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी जे मासे टाकले तळ्यामध्ये, तर 25 लाख लिटरच्या तळ्यामध्ये साधारणपणे 1.5 ते 2 टन मासे मिळण्याची शक्यता निर्माण झालेली. आता 1.5 ते 2 टन म्हणजे आज साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे 1,500 रुपयाचा 150 रुपयाचा भाव कदाचित माशाचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 150 रुपये किलो. म्हणजे या पद्धतीनं जर असलं तर मत्स्यपालन हा एक मोठा समूह उद्योग होऊ शकतो. समूह उद्योग. तुम्ही शेतकऱ्यांचे तळे हे हायर पण करू शकता. युवकांनी ते हायर करायचे आणि शेतकऱ्याबरोबर ती पार्टनरशिप करायची. हा पण एक उद्योग आता नव्याने इमर्ज आउट होतो. याच्याकडे बारकाव्याने लक्ष. आणि हा उद्योग जसा वाढीला लागेल तसंच मत्स्यबीज निर्माण करण्याचा तरुणांना नव्या संधी उपलब्ध होणार. आपण संधींचा फायदा घेतला पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टीतूनच मोठे उद्योग उभे राहतात हे ध्यानी धरलं पाहिजे. एकदम एका रात्रीत कोणताही उद्योग उभा राहू शकत नाही आणि तो राहिलेला नीटपणाने पुढे चालत नाही. तो हळुवारपणानेच वाढत गेला पाहिजे, तरच तो उद्योग नीटपणे एस्टॅब्लिश होतो असं मला वाटतं. एक उदाहरण मुद्दाम देणारे बकरी पालन. बकरी पालन मध्ये सोनदेव नावाचं गाव आहे. हे तालुका जालनामध्ये. जालन्यापासून जवळजवळ 50 किलोमीटर अंतरावर बाउंड्रीवर आहे विदर्भाची. तिथं शेषरावजी ढाकणे सामान्य शेतकरी यांनी बकरी पालन सुरू केलं. आज त्या गावामध्ये प्रत्येक घरटी बकरी पालनचा व्यवसाय आहे आणि बकरी पालन मधून
त्या गावाची उलाढाल अण्णा तुम्ही म्यूट झालात, आपला आवाज येत नाहीये. तुम्ही अनम्यूट करून घ्या स्वतःला प्लीज. हॅलो अण्णा, आपण म्यूट झालेला आहात, आपण अनम्यूट करून घ्या स्वतःला प्लीज, आपला आवाज येत नाहीये. येतो येतो. त्या गावामध्ये त्यांनी उद्योग सुरू केला आणि त्या गावामध्ये प्रत्येकाकडे शेळी पालन आहे. या गावची उलाढाल दरवर्षीची बकरी पालन 1.5 कोटीच्या पुढे आहे, म्हणजे करोडपती गाव. आणि ड्राऊट सिच्युएशन मध्ये हा बकरी पालनचा उद्योग मराठवाड्यासाठी बकरी पालन आणि कोंबडी पालन हा एक फार चांगला उद्योग ठरू शकतो आणि युवकांनी यांना या उद्योगाला ऑर्गनाइज पद्धतीने पुढे नेण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला मुद्दामून एक उदाहरण देतो, कोंबडी पालनचं. कोंबडी पालन मध्ये तुम्ही अर्धबंदिस्त कोंबडी पालन जर केलं आणि गावरान इम्प्रूव्ड व्हरायटीज जर कोंबडी पालनामध्ये वापरल्या तर अर्धा एकर मध्ये साधारणपणे तुम्हाला 2000 कोंबड्या ठेवता येऊ शकतात. म्हणजे त्यांना लागणारी सर्क्युलेशन स्पेस प्रति कोंबडी अर्धा एकरामध्ये 2000 कोंबड्या ठेवता येतात. अर्धा एकरामधून 2000 कोंबड्याचं उत्पन्न हे दर दिवशी 5000 रुपयाचं राहणार आहे अंड्याच्या बाबतीत, आणि ज्याच्यामध्ये 2500 रुपये नेट इन्कम तुम्हाला मिळू शकतो. मग आता हा उद्योग किती एक्सपांड करायचा हे तरुणांना ठरवता येऊ शकतं. पण या उद्योगामधल्या संधी जर पाहिल्या तर ह्या संधी खूप मोठ्या आहेत. आणि दुर्दैवानं आज आपल्या राज्याची अंड्याची गरज शेजारच्या राज्यातून भागवली जाऊ शकते. म्हणजे आपल्या छातीवरती बाहेरून अंडे आणले जातात. हे आपण रोखले पाहिजे आणि हे रोखण्याची क्षमता आपल्या तरुणांमध्ये नक्की आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण बारकाव्याने विचार केला. आता तुमच्या बदनापूर कृषी विज्ञान केंद्रा शेजारी कडेगाव नावाचं गाव आहे, जे निकरामध्ये कृषी विज्ञान केंद्र जालनाच्या माध्यमातून गावामध्ये काम केलं जातं. त्या कडेगावमध्ये पाराबाई मारग नावाच्या राजपूत महिला आहे. त्यांची जमीन एकूण 3 एकर आहे, फक्त 3 एकर. आणि 3 एकर मध्ये त्यांचं 2015 पासून रेशीम उद्योगाचं काम चालू. त्यांच्याकडे 1 एकर होतं. आता या वर्षी त्यांनी 2 एकर केलं. त्यांनी तर रेकॉर्ड ब्रेक केला. 100 अंडी पुंजाला साधारण आपण सांगतो की 85 किलो कोष निघाले पाहिजे. यांनी यावर्षी रेकॉर्ड ब्रेक केला, 107 किलो कोष काढले. म्हणजे हा जर विचार आपण केला तर याच्यामध्ये फार मोठ्या संधी आहे. 1 एकरामधून 3 लाख रुपयाचं उत्पन्न त्यांनी काढलं. 4 ते 5 बॅचेस ते करतात. रेशीम उद्योगामध्ये किती मोठी संधी आहे तुम्ही बघता. आणि युवकांनी जर ऑर्गनाइज केलं तर ते शेतकऱ्यामध्ये भागीदारी करून मोठ्या क्षेत्रावरती रेशीम उद्योगाचं काम करू शकतात. हा एक फार मोठा उद्योग मत्स्यपालन, कोंबडी पालन, बकरी पालन आणि आळंबीचा उद्योग, ह्या सगळ्या गोष्टीला युवकांना फार मोठ्या पद्धतीनं पुढे जाता येईल असं माझं मत आहे. आणि आज आम्ही जाताना पाहतो आणि म्हणून हतबल न होता या गोष्टीकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. परिस्थिती अशीच राहणार, परिस्थितीवरती मार्ग आपल्याला काढावा लागेल आणि परिस्थितीची मार्ग काढत काढतच आपल्याला मोठं उद्योजक बनण्याची संधी या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो.
डॉक्टर देवसरकर सरांनी भाषणामध्ये प्रास्ताविकामध्ये सांगितलं की ग्रामीण भागात मजुरीचे प्रश्न आहे. ती खरी गोष्ट आहे, कारण अपेक्षित रोजगार आम्ही लोकांना देऊ शकत नाही, म्हणून मग लोक शहराकडे जातात. पण अपेक्षित रोजगार देण्याची क्षमता जर शेतकऱ्यांची निर्माण झाली तर मग मात्र तो भक्कम रोजगार देईल. रोजगारासाठी लोकांना मायग्रेशन करावं लागणार नाही. आणि तुम्हाला मुद्दामून उदाहरण देतो, जालन्यामध्ये कडवंची तिथं वॉटरशेड केला, आपल्या कानावर पण ते असेल. त्या वॉटरशेडमध्ये 70 लक्ष उत्पन्न वार्षिक असणारं गाव आज 70 ते 75 कोटीमध्ये आहे. यावर्षी मार्केटिंगमुळे त्याला बऱ्यापैकी सेटबॅक मिळाला, तो भाग वेगळा. पण 75 कोटीचं उत्पन्न असणारं गाव, मला ते कौतुकानं तुम्हाला सांगायचं नाही, मला त्याच्यातला मुख्य अंश जो सांगायचा तो हा, 75 कोटीमध्ये 8 करोड रुपयाचं लेबर पेमेंट आहे. म्हणजे आमच्या शेतीची क्षमता लेबर पोटेन्शियल वाईज किती आहे, तर ती फार मोठी आहे. आणि मी तुम्हाला नम्रपणाने सांगतो, आपल्या भारतीय उद्योगामध्ये तेवढं लेबर पोटेन्शियल नाही. आणि आता भारतीय उद्योगामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये रोबोज आलेले आहेत, तिथं माणसं लागत नाही. आणि म्हणून आपल्याला शेतीमधूनच खूप मोठा ताकदीनं रोजगार आणि सक्षम आणि भक्कम उभा करता येऊ शकतो आणि आपल्याला सन्मानाने जीवन जगता येऊ शकतं, याच्यावर माझा विश्वास आहे आणि तो आपण स्वीकारला पाहिजे. आणि मला खात्री आहे आता तरुण पिढी खूप बारकाव्याने विचार करते, नवीन नवीन विचार करण्याची क्षमता त्यांची आहे, त्यांना एक्सपोजर चांगला आहे आणि नक्कीच ते याचा विचार करतील, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आपण अपेक्षा करू, या मंडळींना प्रोत्साहन देण्याचं आपण काम करू. मला या निमित्तानं आपण बोलावलं, काही विचार मांडण्याची संधी दिली. माझ्या विचारामध्ये काही उणिवा असतील, काही गोष्टी चुकल्या असतील तर त्या तुम्ही समजून घ्याव्या. मी आपल्या सर्वांना अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद अण्णा. शेती उद्योग व ग्रामीण युवक त्यांच्या समोर उभी असणारी आव्हाने आणि त्या आव्हानांना सोबत येणारी संधी, यावरती आपण असं विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. अडचणी येण्याचे बरीच कारणे आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने राजकीय शासकीय धोरणे असतील, मजुरांचे प्रश्न असतील, निविष्ठांचा दर्जा किंवा किमती, क्रेडिट फॅसिलिटी अवेलेबल नसणे, असे विविध असे आपण जे अँगल्स आहेत आपण इथे उलगडलेले आहात. सोबतच जे आज आपल्याला जुळलेले बहुतांश विद्यार्थी आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे जे आहेत हे श्रोते वर्ग आहेत, त्यांना अतिशय जे लहान शेतकरी जे आपल्या पैकीच जे आहेत, त्यामध्ये सतीश तौर असतील, प्रवीण घनगाव असतील किंवा जे ताराबाई असतील कडेगावच्या, हे असे जे की लघुउद्योग आजच्या डेटला करत आहेत, यांची उदाहरणे देऊन त्यांना स्फूर्ती देण्याचा एक काम आपण केलेलं आहात. निश्चितच असं विस्तृत असं आपण विवेचन केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे. संत स्वामी रामदास या श्लोकात म्हणतात की मनास सज्जन म्हणजेच सकारात्मकरित्या प्रामाणिक जनांशी म्हणजे लोकांशी जुळणारा असे संबोधतात. असे सज्जन मन स्वतःच्या ऊर्जेने सन्मार्गाकडे वळते. तसेच तुम्ही कितीही चांगल्या गोष्टी केल्या तरी एखादी चूक काढून तुमची निंदा केली जाते. अशी निंदा करणारे जे आप्त सखे मित्र आहेत त्यांना हीन दर्जाचे दुर्जन वाईट समजावे, परंतु अशा दुर्जनांची केलेली निंदा नालस्ती विचारात न घेता जगात चांगल्या लोकांसाठी सतत झटत राहावे. असे सतत कार्यशील असणारे, सकल जनांस सज्जन होण्यास प्रवृत्त करणारे, आम्हा सर्वांचे ऊर्जास्थान, आमचे आदर्श, ज्यांना श्री समर्थ रामदासांच्या ओव्या आपणासी जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे अवघे जन चपकल बसतात, असे आमचे आदरणीय डॉक्टर अशोक ढवण सर, कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना अध्यक्षीय भाषण करण्यासाठी मी पाचारण करतो. सर प्लीज. धन्यवाद. मला
खात्री आहे की माझा आवाज सगळ्यांना ऐकू जातोय. येस येस सर, यू आर क्लिअरली ऑडिबल. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त आदरणीय विजय अण्णा बोराडे, दुसरे एक विश्वस्त आदरणीय भगवंतरावजी काळे साहेब, आमच्या विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक माझे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर देवसरकर साहेब, कृषी विज्ञान केंद्र जालना बदनापूर चे सचिनजी सोमवंशी, त्यांचे सर्व केंद्रातील सहकारी, आमच्या विद्यापीठातील इतर सर्व सहकारी, उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी माझ्या वतीनं आणि विद्यापीठाच्या वतीनं आदरणीय अण्णाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी या कृषी उद्योग प्रशिक्षण सप्ताहाच्या निमित्तानं प्रमुख मार्गदर्शक म्हणून येण्याचं कबूल केलं आणि आमच्या सर्व प्रशिक्षकांना अतिशय उद्बोधक अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं. हे करत असतानाच त्यांनी आमच्या या नव्यानं स्थापन झालेल्या कृषी विज्ञान केंद्राला आणि तिथल्या सर्व माझ्या सहकार्यांना आशीर्वाद दिले, त्यांचं कौतुक केलं, त्याबद्दलही मी त्यांना धन्यवाद देतो. खरं तर अण्णा जालना आणि औरंगाबाद या टप्प्यामध्ये ही जी 4 कृषी विज्ञान केंद्र आहेत, त्यापैकी खरपुडीचं कृषी विज्ञान केंद्र हे सगळ्यात जुनं आणि ज्येष्ठ असं कृषी विज्ञान केंद्र म्हणून या भगिनी संस्थांमध्ये त्यांचं अग्रस्थान आम्ही निर्विवादपणे मान्य करतो. त्यानंतर औरंगाबादच्या कृषी विज्ञान केंद्राचा क्रमांक लागतो आणि त्याच्यानंतर गांधेली परिसरातलं कृषी विज्ञान केंद्र आणि सध्या नुकतंच अस्तित्वात आलेलं आमचं हे बदनापूरचं कृषी विज्ञान केंद्र, या 4ही भगिनी संस्था एकत्रितरित्या एका समान उद्दिष्टाकरता काम करत आहेत. ही 4ही कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र जसे एकमेकाचे स्पर्धक आहेत, तसं एकमेकांना पूरक अशा उपक्रमातून परस्परांना सहकार्य करीत राहणार आहेत अशी मला खात्री आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या ह्या बदनापूर कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. खरं तर कुठलीही संस्था जन्माला आल्यानंतर किमान सुरुवातीचे 4 ते 5 वर्ष त्या संस्थांच्या बळकटीकरणाकरता खर्ची पडत असतात. परंतु सुदैवानं आमच्या इतर तिथल्या संस्था कार्यरत असल्यामुळं आमच्या या कृषी विज्ञान केंद्रातील माझ्या सर्व सहकार्यांना मूलभूत सोयी सुविधांच्या बाबतीत फारशी अडचण येत नाहीये. आणि सध्या त्यांना मी सांगितलं की जे काही आपलं विहित काम आहे, कर्तव्य आहे, ते सुरू करा. बाकीच्या मूलभूत सोयी सुविधा यथावकाश निर्माण होतील. आणि त्याचाच एक धागा पकडून आजच्या या प्रशिक्षणाचं आयोजन माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून घडत आहे. खर तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळंच काही वाईट आहे असं मानण्याचं कारण नाहीये. कदाचित कोरोनाचं संकट जर आलं नसतं तर या माध्यमातून आपल्याला एकत्र येण्याकरता, या माध्यमातून संवाद साधण्याकरता अजून बराच काळ जावा लागला असता. परंतु अतिशय अल्पावधीमध्ये आम्ही या माध्यमाचा वापर करून शेतकऱ्यांशी संपर्क साधत आहोत. ही अतिशय महत्वाची बाब आहे. आजचा जो विषय त्यांनी निवडलाय की उद्योजकता विकास तरुणांमध्ये, खर तर तरुणांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शासकीय नोकऱ्यामध्ये अतिशय मर्यादित संधी आहेत. परंतु स्वयंरोजगार आणि उद्योग क्षेत्रामध्ये अमर्याद अशा संधी या माध्यमातून दडलेल्या आहेत. याचा वेध अण्णांनी आपल्या विस्तृत अशा विवेचनामधून घेतलेला आहे.
खर तर शेतमाल पिकवणे आणि तो ग्राहकापर्यंत पोहोचवणे, त्यांना अपेक्षित अशा पद्धतीने त्याच्यावर काही प्रक्रिया करून त्यांना आकर्षक अशा वेस्टर्नातनं त्यांना पॅकेजिंग करून आणि ग्राहकाला ज्या पद्धतीने तो माल हवा आहे अतिशय दर्जेदार आणि ग्रेडिंग करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही उद्योग आपल्याला ज्याला आपण बॅकवर्ड लिंकेजेस म्हणतो, निविष्ठा उत्पादन, याच्यामध्ये आमचे काही तरुण उद्योजक म्हणून येऊ शकतात. काही प्रत्यक्ष शेतीमध्ये उत्पादन व्यवस्था निर्माण करण्याकरता लागणारे इतर ज्या काही गोष्टी आहेत, ज्यामध्ये अण्णांनी विस्ताराने सांगितले की जी काही मशिनरी आहे, फार्म मशिनरी, याच्यामध्ये खूप नवनवीन गोष्टी येत आहेत. खर तर शेतीमध्ये पशुधनाची वानवा फार मोठ्या प्रमाणात जाणवते आहे आणि शेतीतली सगळी कामं, मग त्यातली काही मनुष्यचलित आहेत, काही बैलचलित आहेत आणि काही यंत्रचलित आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अवजारांचा विकास करण्याची प्रक्रिया कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून सातत्यानं चालत आलेली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून अशा प्रकारच्या छोट्या छोट्या मशिनरीचा विकास करणे, त्या मशिनरीची उपलब्धता करून देणे आणि ते हाताळण्याकरता आवश्यक ते असे प्रशिक्षित असं मनुष्यबळ निर्माण करणे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्या तरुणांना खूप मोठ्या संधी दडलेल्या आहेत. आणि नेमकं या संधी हेरणे आणि आपल्या आवडीनुसार आपण या निविष्ठा उत्पादनापासून तो शेतमाल उत्पादन, शेतमालावरील प्रक्रिया, त्याची हाताळणी, त्याचं बाजारपेठेतील सादरीकरण आणि ग्राहकाच्या घरापर्यंत त्यांना पोहोचत करणे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या आवडीनुसार आपली स्वतःची भूमिका निवडणे आणि त्यानुसार स्वतःला सक्षम करणे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे असे विशेष असं महत्व आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक ठिकाणी जी मोठी शहरं आहेत किंवा निमशहरी भाग आहे, याच्या आसपासची जी काही खेडी आहेत त्यांच्या परिघामधली साधारणतः 25 ते 30 किलोमीटरच्या परिघामध्ये जी खेडी आहेत विखुरलेल्या स्वरूपातली, त्या खेड्यांमध्ये अशा प्रकारच्या दर्जेदार शेतमालाचं उत्पादन करणे आणि त्याची योग्य ती हाताळणी करून त्याच्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्याचं योग्य ते पॅकेजिंग करून ते ग्राहकापर्यंत पोहोचत करणे, याच्यामध्ये एक खूप महत्वपूर्ण अशी भूमिका आमचे तरुण जे कृषी पदवीधर आहेत, पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडलेले सगळे हे तरुण बेरोजगार आहेत, परंतु याच्यामध्ये खूप मोठ्या क्षमता दडलेल्या आहेत. रेशीम उद्योग, प्रत्येक उद्योगाचं एक विशिष्ट असं महत्व आहे. आता रेशीम उद्योगावरही आम्ही मराठवाडा अतिशय पुढे येतो आहे, झपाट्यानं सातत्यानं आम्ही प्रशिक्षण देत आहोत. प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामधून आम्ही तशा सुविधा निर्माण करत आहोत. त्यामध्ये चौकी व्यवस्थापन, जी काही संवेदनशील अवस्था आहे किडींची, रेशीम किडींची, त्याचं पहिल्या 2 टप्प्यातलं जर संगोपन आमच्या ह्या प्रशिक्षित तरुणांनी केलं आणि नंतर मग त्या पुढील संगोपनाकरता शेतकरी महिलांकडे ते हस्तांतरित केलं, तर थोडक्यात म्हणजे हा स्फूर्तिका ग्रह चालवण्याचा उद्योग आहे रेशीम उद्योगामधला. अळंबी व्यवसाय पण आहे. डेअरी व्यवसायामध्ये चारा उत्पादन आणि त्याचं मुरघास तयार करून त्याचे विशिष्ट असे बंडल तयार करून त्याची विक्री व्यवस्था निर्माण करणं, आणि या सगळ्या टप्प्यामध्ये खरं तर आपली कल्पनाशक्ती हीच आपली मर्यादा असू शकते. आमच्याकडे विविध प्रकारचा शेतमाल निर्माण केला जातो. दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती होते, ते आपण खवा निर्मिती करू शकतो, इतर काही उपपदार्थ निर्माण करू शकतो. या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला आवडीचं क्षेत्र, आपल्या आवडीची कुठली गोष्ट आहे ती भूमिका जर आपण चांगल्या प्रकारे बजावू शकलो, तर मला असं वाटतं की त्यामध्ये रोजगाराच्या प्रचंड अशा संधी दडलेल्या आहेत. आणि कोरोनामुळं या गोष्टी अधोरेखित झालेल्या आहेत. औरंगाबादच्या ठिकाणी अनेक ज्या काही हाऊसिंग सोसायटीज आहेत त्यांचे आणि शेतकरी उत्पादक जे गट आहेत आमचे, विशेषतः भाजीपाला उत्पादक गट आहे, फळाचं उत्पादन घेणारे काही गट आहेत, यांचे आणि त्या ग्राहकांचे एक ऋणानुबंध
एका वेगळ्या टप्प्यानं, एक वेगळ्या नात्यात ते जोडले गेलेले आहेत. तर मला असं वाटतं की हे ऋणानुबंध येणाऱ्या भविष्य काळामध्ये अधिक बळकट व्हावेत, अधिक प्रगल्भ व्हावेत आणि अधिक विस्तृत व्हावीत, ही त्यामागची भूमिका आहे. मधले जर मध्यस्थ टाळले गेले तर मध्यस्थामध्ये जो काही पैसा वितरित व्हायचा तो काही प्रमाणात उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्याला त्याला अधिक नफा आणि हमखास अशी बाजारपेठ आणि काही प्रमाणात ग्राहकाला दर्जेदार ताजा आणि शेतातनं डायरेक्ट त्यांच्या दारापर्यंत हा शेतमाल, मग भाजीपाला असेल, फळं असेल, दूध असेल किंवा इतर पदार्थ असतील, ही पोचती करणारी जी साखळी जर अधिक मजबूत झाली तर त्यामध्ये एक नवीन असा समृद्ध समाज निर्माण होण्याच्या फार मोठ्या शक्यता त्यामध्ये दडलेल्या आहेत. आणि अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची जी मूळ जबाबदारी आहे ती आमच्या कृषी विज्ञान केंद्रावर प्रामुख्याने आमची भिस्त आहे. कृषी विज्ञान केंद्राची निर्मितीच मूलतः तंत्रज्ञानाचं परीक्षण करणे, त्याच्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा सुचवणे, त्या सुधारणा घडवून आणणे आणि या तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरता प्रशिक्षित असं मनुष्यबळ निर्माण करणे. आणि यामध्ये रोजगाराच्या संधी तर दडलेल्याच आहेत, परंतु त्यामध्ये फार चांगल्या प्रकारे अर्थार्जन करता येऊ शकतं, एक सन्मानाचं जीवन जगता येऊ शकतं. कोरोनामध्ये आपण पाहिलेलं आहे की शहरातनं परत जीवाच्या आकांतानं खेड्याकडे माणसांचे लोंढे पळताना पाहिले आहेत. त्यातले किमान 10 ते 20% तरुणांना, ज्यांना अशा शेतीपूरक व्यवसायामध्ये आवड आहे, गती आहे, अशानं जर आम्ही परत खेड्यामध्येच त्यांना प्रशिक्षित करून रोखू शकलो आणि शहरातल्या ज्या काही इतर समस्या आहेत त्याच्यावरही मात करता येतील. आज आपल्याला पाहतोय आपण की आपली शहरं जी आहेत या माणसानं दाटीवाटीनं वसलेल्या ह्या लोकवस्तीमुळं त्याला एक प्रकारचं बकाल स्वरूप प्राप्त झालेलं आहे. तिथं आरोग्य विषयक, गुन्हेगारी विषयक, स्वच्छतेच्या विषयक अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे एकीकडे शहरं बकाल होत आहेत आणि दुसरीकडे आमची शहरी खेडी आहेत ती बखास होत आहेत. खेड्यातलं सगळी तरुण मंडळी, सगळी आमची कार्यशक्ती ही रोजगाराच्या शोधामध्ये शहरामध्ये गर्दी करत आहे. तर ही जर गर्दी आपण कमी करू शकलो आणि विकेंद्रित स्वरूपामध्ये हे जे मनुष्यबळ आहे खेड्यामध्ये जर आपण अडवून ठेवू शकलो, त्यांना त्यांच्या सन्मानाचं जीवन जगता येईल इतपत त्यांना सक्षम करू शकलो आणि त्यांच्या वाट्याला जर या शेतमाल हाताळणी, शेतमाल निर्मिती करण्याकरता लागलेल्या निविष्ठांचं उत्पादन, शेतमाल उत्पादन झाल्यानंतर त्याच्यावरच्या प्रक्रिया, ह्या सगळ्यामध्ये जर सामावून घेतलं तर एक फार मोठी समृद्धीचं क्षेत्र नवीन निर्माण होऊ शकतं. शेतमाल उत्पादनानंतर केवळ हाताळणीच्या अभावी, योग्य त्या हाताळणीच्या अभावी त्याच्यामध्ये नासाडी खूप होते. मग त्यामध्ये तृणधान्य असतील, डाळी असतील, तेलबिया असतील, याच्यामध्ये नासाडीचं प्रमाण 10 ते 20% पर्यंत आहे. तर भाजीपाला आणि फळ आहे त्याच्यामध्ये नासाडीचं प्रमाण हे 40 ते 50% पर्यंत आहे. तर मला असं वाटतं की आमच्या शेतकऱ्यांचा हा फार मोठा घोर असा अपमान आहे. जो शेतमाल निर्माण होतो त्याची जर व्यवस्थित हाताळणी केली, त्याचं जर मूल्यवर्धन केलं आणि त्याचा अपेक्षित जो काही अर्थलाभ आहे तो उत्पादक शेतकरी यांनाही मिळवून दिला आणि किफायतशीर दरामध्ये ग्राहकालाही तर आपण उपलब्ध करून दिला तर एक फार मोठी सेवा त्यामधून घडू शकते. आज शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना ही एक नव्यानं एक नवी चळवळ निर्माण होते आहे आणि प्रत्येक शेतमाल उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगाराच्या फार मोठ्या संधी निर्माण होत आहेत. अण्णांनी आताच उदाहरण दिलं कस्टम हायरिंग मध्ये. साध्या कस्टम हायरिंग मध्ये मशिनरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची कामं करणाऱ्या मशिनरी, त्यांचे 20-25 संच तयार केले. त्या प्रत्येक संचाला लागणारे ड्रायव्हर, त्यांचा मेंटेनन्सचा स्टाफ, त्यांचे देखभाल आणि दुरुस्ती करणारा स्टाफ, त्यांची हाताळणी करणारा स्टाफ आणि शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्यांना ते सेवा देणारा, याच्यामध्ये फार मोठी साखळी निर्माण होऊ शकते रोजगार निर्माण करण्याची. आणि हे एकदा जर ही व्यवस्था जर निर्माण झाली तर मला असं वाटतं की शेतकऱ्याची समृद्धी
फार दूर नाहीये. आज शेतीबद्दल अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या व्यासपीठावरून नकारात्मक बोललं जातं, पण मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. यामुळं शेतीमध्ये जो तरुण वर्ग येऊ इच्छित आहे, कदाचित अशा नकारात्मक चर्चेमुळे त्याचं मनोबल खच्चीकरण होऊ शकतं. आणि इथंच तर आमची भूमिका अतिशय महत्वाची आहे. कृषी विद्यापीठ म्हणून, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यकर्ते म्हणून आणि सेवाभावी संस्था या सगळ्यांचं एका विशिष्ट माध्यमातून आणि विशिष्ट प्रकारे जर प्रशिक्षण आणि प्रबोधन झालं तर मला असं वाटतं एक सकारात्मक समाज निर्माण होण्याकरता फारसा वेळ लागणार नाही. आणि त्याचाच एक भाग म्हणून आमच्या विद्यापीठाचे आणि एनजीओच्या मार्फत चालवले जाणारे सर्व कृषी विज्ञान केंद्र, खर तर एनजीओचं कृषी विज्ञान केंद्र आणि विद्यापीठाचं कृषी विज्ञान केंद्र ही केवळ एक प्रशासकीय व्यवस्था आहे. केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातनं ती भिन्न असू शकतात, परंतु ही सगळी विज्ञान केंद्र एका समान उद्दिष्ट करता अस्तित्वात आलेली आहे आणि एका समान उद्दिष्ट घेऊन पुढे जात आहेत. तर यामध्ये परस्परामधलं सहकार्य आणि परस्परामधला जो सेवाभाव आहे हा जर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढीस लागला तर मला असं वाटतं की उद्याचा एक समृद्ध समाज असा निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून आजचा हा जो काही संयुक्त विद्यमान आहे, आमचा हा जो प्रशिक्षणाचा कार्यक्रम, ज्यामध्ये आमचं कृषी विज्ञान केंद्र बदनापूर आणि खरपुडीचं कृषी महाविद्यालय या दोन्ही भगिनी संस्था एकत्र येऊन अशा प्रकारचा कार्यक्रम घेताना आणि तो पाहत असताना मला कुलगुरू म्हणून मनस्वी आनंद होतोय. आमच्या सर्व कृषी विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञाचा मला अभिमान आहे. सुरुवात आहे, परंतु भविष्यकालीन वाटचाल अतिशय दमदारपणे आम्हाला करायची आहे. त्या दृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत आणि विद्यापीठ म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव राहूत. कुलगुरू म्हणून एवढी ग्वाही देतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्व सहकार्यांना आणि उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. पुनश्च एकदा आदरणीय अण्णांना मी धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला मी इथंच विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय स्फूर्तिदायक असं हे आपलं भाषण होतं. कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून मी जे आजच्या ज्यांच्याशी संयुक्त विद्यमाने आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत, डॉक्टर विकास देशमुख, प्राचार्य कृषी महाविद्यालय खरपुडी, या सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं जे आहे हे आभार प्रदर्शन करायचं आहे. देशमुख सर प्लीज. हॅलो, ऐकू येते ना माझा आवाज? हो सर, हो आवाज येतोय. ऐकू? नमस्कार सर्वांना. कृषी विज्ञान केंद्र बदनापूर आणि कृषी महाविद्यालय खरपुडी यांच्या संयुक्त विद्यमानं जो काही आपण कृषी उद्योग प्रशिक्षण सप्ताह दिनांक 7 मे ते 14 ऑक्टोबर ह्या दरम्यान आयोजित केलेला आहे. तर ह्या कार्यक्रमाला लाभलेले आपल्या व.ना.म. कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण सर आणि त्यांनी या कार्यक्रमाला केलेलं उत्कृष्ट असं मार्गदर्शन आणि तरुण वर्गांना केलेलं आव्हान, खेड्यातच राहा आणि खेड्यातच राहून उद्योगी बना आणि उद्योगी व्हा, हा मंत्र आजच्या प्रशिक्षणार्थींना खरंच एक बळ देऊन जाईल. तसेच मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त माननीय श्री कृषीरत्न विजय अण्णा बोराडे ह्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानू इच्छितो. त्यांनी सुद्धा खूप वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यांची ही चिंता जी आहे, शेतकरी हा खेड्यात स्थिरावला पाहिजे आणि त्याच्याकडं 2 पैसे का होईना अधिकचं उत्पादन आलं पाहिजे, या दृष्टिकोनातून काय करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे भाषण दिलं ते उद्योग कसा उभा करता येईल आणि कुठं कुठं संधी आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. हा सुद्धा एक मोलाचा संदेश आपल्याला देऊन जातो. तसेच कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती असलेले आपले संचालक विस्तार शिक्षण परभणी डॉक्टर डी.बी. देवसरकर सर यांनी सुद्धा छान सुरुवात करून दिली आणि नवीन नवीन उद्योगांची ओळख सुद्धा ह्या माध्यमातून करून दिली आपल्या प्रशिक्षणार्थींना. त्याचाही फायदा आपल्या ह्या श्रोत्या वर्गांना होईल, शेतकरी वर्गांना होईल. तसेच आमचे मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषीभूषण श्री भगवानदादा काळेजी यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानू इच्छितो. त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून हजेरी लावली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा
मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच विभाग प्रमुख डॉक्टर के.टी. आपेट सर व डॉक्टर संजीव बंटेवाड सर यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. तसंच कृषी विज्ञान केंद्र बदनापूर ते कार्यक्रम समन्वयक डॉक्टर सचिन सोमवंशी यांनी सुद्धा वेळ काढला आणि प्रास्ताविक अगदी योग्य पद्धतीनं मांडलं आणि या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन छान पद्धतीनं केलं. त्याबद्दल सुद्धा त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. त्या कार्यक्रमाला उपस्थित शेतकरी वर्ग, कर्मचारी वर्ग, प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी, विशेष करून रावेचे विद्यार्थी, खरपुडी कॉलेजचे, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि अध्यक्षाच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.